हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 9 मे 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 2 वाजून 3 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. रात्री 11 वाजून 25 मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. मध्यरात्री 2 वाजून 36 मिनिटांनंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भावकरण आहे. दुपारी 2 वाजून 3 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2 वाजून 40 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या साडेसातीचा त्रास राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मेला त्याचा उदय होणार आहे. मित्रांनो, तर असा अस्तंगत बुध देखील आपल्याला गोचरीने काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी द्या आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञे प्रवर्तमानसद् ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाव संवत्सरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्षे मंद वासरे श्रवण नक्षत्र शुक्ल योगे भव करणे सप्तमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुर्दक्षय द्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी सर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, तर यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10, 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत. मित्रांनो, आता विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यावर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात. अन्यथा त्यांना खंडित मानल्या जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल, तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये कालाष्टमी आहे. या संबंधी माझा छोटासा व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये, तो आपण पाहू शकता. मित्रांनो, अष्टमी श्राद्ध क्रम आहे. अष्टमी तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबत असलेल्या नात्यांमध्ये सोडून परलोकात निघून गेले असेल, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे किंवा पिंडदान रहित श्राद्धकर्म करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. हे श्राद्धकर्म आपण घरी करू शकता किंवा तीर्थक्षेत्री देखील करू शकता मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 2 वाजून 3 मिनिटानंतर हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील, तर या वेळेनंतरच आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील, तर मग मात्र आपणाला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र. तेव्हा आपण शक्यतो महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.